व्यासपीठावर माझ्या उजवीकडे व डावीकडे बसलेले सर्व माझ्यापेक्षा वयानं व ज्ञानानं ज्येष्ठ व श्रेष्ठ असणारे सर्व अभ्यासू लोक व प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानला जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सर्व श्रोतेगण, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून 80 वर्ष पूर्ण होत आहेत. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूपच अभिमानाची, गौरवाची आणि सन्मानाची आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने आपल्याला हे अनमोल स्वातंत्र्य लाभले आहे. पण मी आज इथे कुठलाच इतिहास सांगणार नाही, तर आताचा भारत या विषयावर बोलणार आहे. आपल्याला इंग्रजांपासून तर स्वातंत्र्य मिळाले, पण आज आपण आपल्या देशातल्या राजकारणी लोकांच्या गुलामीत अडकलो आहोत. देशात अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात वाढते आहे, माणुसकी हरवत चालली आहे, धर्मात लोक विभागले जात आहेत, महागाई वाढते आहे, भ्रष्टाचार देशाला आतून पोखरतो आहे. काय अवस्था झाली आज देशाची. आज रस्ते बांधले की दुसऱ्या दिवशी खड्डे पडतात, पूल कोसळतात, पेट्रोलमध्ये इथाईनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाड्या खराब होतात, निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे आणि प्रचंड प्रमाणात झाडं तोडल्यामुळे शहरांचं रूपांतर नद्यांमध्ये होतं. अनेक निरपराध मुक्या जीवांना प्राण गमवावे लागतात. हजारो लिटर दूध भेसळयुक्त असल्याचं आढळून येतं. इतकंच काय तर नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटतात आणि सरकारला जाब विचारलं की विद्यार्थ्यांची डोकी फुटतात. रक्षकच भक्षक होतात. देशातल्या सर्वात मोठ्या मंदिरात चोरी होते आणि शाळेतून रिक्षात घरी जाणाऱ्या मुलीला भाजीपाल्यासारखं विकलं जातं. इतकं जगणं कठीण झालं आहे, तरी सुद्धा आपण फक्त या सगळ्या गोष्टी दुसऱ्या लोकांसोबत होत आहेत म्हणून शांतपणे बघत बसतो. अग्नी भडकला युद्धाचा आणि तो आळशी होऊन बसे. अरे तरुण सुनही रक्त नवसये नव जवान तुझं म्हणावे कसे. देशाधिकार असलेल्या सुजाण नागरिकांमुळेच आहे. कारण जोपर्यंत आपण 500 रुपयाच्या 2 नोटा, बिर्याणी आणि जात-पात बघून मतदान करत राहू, तोपर्यंत ही अवस्था सुधारणार नाही. पुरस्कारांखाली माझी वाणी दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी इथे एक ओळही बोलत नाहीये आणि एवढ्या लहान वयात मी इथे येऊन बोलायचं धाडस करू शकते, तर तुम्ही सगळे तर भारताचे सुजाण नागरिक आहात. एका झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला असतो, त्याला भीती नसते ती फांदी तुटण्याची. ती फांदी तुटेल न तुटेल त्याच्याशी त्याला घेणं देणं नसतं. त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो, कारण जेव्हा आपण आपले पंख उघडू तेव्हा आणि फक्त तेव्हाच आपण आकाशात भरारी घेऊ शकतो. हे राजकारणी लोक खूप हुशार असतात. ते स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी आणि सत्तेसाठी काहीही करू शकतात. ज्यांनी कधी भोगले सुद्धा नाहीत ते सुद्धा ते त्या समाजापुढे मांडत असतात. आणि अशा लोकांसाठी मला अनंत राऊत यांची एक कविता आठवते. का व्यथा माखा दुःख कामा भोगल्यासारखा, सापडे साचले कल्पनेचे किती, हुंदका हिंडतो पोरग्यासारखा, का व्यथा मांडतो भोगल्यासारखा, झाड वाढे नाही ओळ भेटे नाही, आत जा जरासा मुळासारखा, का व्यथा मांडतो भोगल्यासारखा. याच लोकांमुळे बेरोजगारी वाढते आहे. एकता आपल्या देशात दिसत नाही, कारण या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला सर्वात महत्वाचा शोध म्हणजे जातीयतेचा शोध आहे, धर्मांधतीचा शोध आहे. जातीला जात घासली, धर्माला धर्म घासला की आग लागते, वटवा पेटतो, मानवता खाक होते आणि या मानवतेच्या जळलेल्या आगीवर पाहिजे तशी आपली पोळी भाजून घेण्यास हा राजकारणी मोकळा होतो. पण आजच्या आणि सूर्यकांना हे कवा की सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो. तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही. हा निसर्ग हिरवागार आहे, तो स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही. आपल्या डोक्यावरचे आभार नाही, कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत. तसेच आपण सगळे सुद्धा एकाच धर्म, लिंग, वर्ण, भेद, सीमा प्रांताच्या पलीकडे या जगात सर्वात मोठा धर्म हा मानवता आहे. एकता ही खूप महत्वाची आहे. आपल्या देशात अजून एक चिंतेचा विषय मला अंधश्रद्धा वाटतो. अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. भक्तीच्या नावाखाली लोक मंदिरात दान देतात, पण देशातल्या सर्वात मोठ्या मंदिरात जर चोरी होत असेल तर इतर मंदिरांची काय अवस्था असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. गर्दीच्या ठिकाणी, मग ते मॉल असो किंवा मंदिर, तेथे माणुसकी राहत नाही आणि तेथे महिलांसोबत काय वर्तन होते असेल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. मंदिरात जाल तर देवाच्या पायावर डोकं टेकवा आणि या. तेथे करतात म्हणून साडी सोळी घ्याल, प्रसाद घ्याल आणि नंतर नदीमध्ये फेकून द्याल. आज जगात एक नदी अशी उरली नाही जिचे पाणी खरंच तीर्थ म्हणून पिण्यायोग्य असेल. जगले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संतांनी देवाला शोधण्यासाठी मंदिराचा नाही तर माणुसकीचा मार्ग दाखवला आहे. तरी सुद्धा आपण अशोक खरासारख्या बंधूंच्या नादी लागत असू तर आपल्या एवढा अडाणी या जगात असं कोणी नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावून वैराग्याची कळा, भोगती विषयांचा सोहळा,
तुका म्हणे मैंद्य नाही त्यापाशी गोविंद. अशा भोंदूंपाशी देव भेटणार नाही. देव हा माणसांमध्ये असतो. त्यामुळे देवाला फुलं अर्पण करण्यापेक्षा माणसाला आधार द्या. सोनं अर्पण करण्यापेक्षा शिक्षण द्या आणि नद्या प्रदूषित करण्यापेक्षा त्या स्वच्छ ठेवा. हीच खरी ईश्वर भक्ती असेल. आता ही झाली नाण्याची पहिली बाजू. पण नाण्याला दुसरी बाजू सुद्धा असते. म्हणजेच भारतात केवळ भ्रष्टाचार आहे असं नाही, तर भारतात आवाज दाबला जातोय. म्हणजे कुठेतरी आवाज उठवणारी माणसं सुद्धा समाजात आहेत. अन्यायाविरुद्ध लढणारी माणसं सुद्धा समाजात आहेत. फक्त गरज आहे ती एकजुटीची. क्रांती ही एकदाच होत नसते, तर ती हळूहळू घडत असते. विद्यार्थी आता आवाज उठवत आहेत, आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. जिवंत संस्कृती आहे आमची ही भूमी. ज्ञान विज्ञानालय तर दक्षिणेला वाळवंट आहे. एकीकडे हिरवीगार शेती आहे, तर इतकी रूपे जगात कुठेच पाहायला मिळणार आहेत. एकूण भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे. म्हणूनच या जना प्रेम करावे. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घेईन इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानांवर. आता मी तुमचा खूप वेळ घेतल्यामुळे शेवटी माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा. आणि मी जे राजकारणी लोकांबद्दल बोलले ते आपल्या या परिसराच्या बाहेर आहेत असं आपण गृहीत धरू. मी माझ्या भावना जास्त वेळ दाबवून ठेवू शकत नाही. मला त्या शब्दांतून व्यक्त कराव्या लागतात. कारण शेवटी आसवांनी मी मला भिजवू कशाला. एवढेच दुःख मी सजवू कशाला. लागले वनवे इथे दाही दिशांना. एक माझी आग मी उजवू कशाला. मी उन्हाचा सोबती घामे जलेला. चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला. रात्र वैर्याची पहारा सक्त माझा. जागणारे शब्द मी निजवू कशाला. जागणारे शब्द मी निजवू कशाला. मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.